वेळ माणसाला उत्तर देते. त्याने जे वाईट केलेलं असतं, जे आपण चांगलं करत असताना सुद्धा समोरचा जो वाईट करतो ना आपल्या बाबतीमध्ये जे विषारी प्रयोग करतो, आपल्याला ट्रॅपमध्ये घेतो, आपल्याला पाहिजे तसा तो वागवतो आणि आपल्याला भरकटवतो. तर या सर्व गोष्टींवरती वेळ हे उत्तर असतं आणि ही वेळ आहे ना, ही वेळ त्या माणसाला उत्तर देते. त्यामुळं असं करणाऱ्या माणसांनी वेळेला घाबरावं. जे करतोय ना असे प्रयोग विषारी आणि जे बरबाद करता येते एकमेकांना, तर अशा जे विचार करणारे, वाईट विचार करणारे अशा लोकांनी ना वेळेला घाबरावं. आज नाही तर उद्या वेळ तुम्हाला उत्तर देणार आहे. आज नाही तर उद्या ही वेळ तुमच्यावरतीच उलटणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही होत्याचे नव्हते होऊन जाणार आहात. त्यामुळं असं वाईट करणाऱ्यांनी आज आणि आत्ताच शहाणपण घ्यावं आणि बोध घ्यावा की वेळ आपल्याला याची शिक्षा देणार आहे आणि ती जबरदस्त देणार आहे की आपण पुन्हा उभं राहू शकणार नाही. जिंदगीमध्ये आपण पुन्हा उभं राहू करू शकणार नाही. म्हणून दुसऱ्याचं वाईट करताना, दुसऱ्याचं वाईट चिंताना त्या माणसाने 10 वेळा आज आणि आत्ताच विचार करावा की आपण कोणाच्या बाबतीमध्ये हा वाईट विचार करतो, कोणाच्या बाबतीमध्ये आपण वाईट प्रयोग करतोय, कोणाला आपण संपवण्याचा ट्रॅप टाकतोय. तर ह्या माणसाने 100 वेळा आज आणि आत्ता विचार करावा. कारण वेळ आहे ना, ही वेळ फार वाईट असते माणसाची. ह्या वेळेला घाबरलं पाहिजे आणि ही वेळ उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. आज नाही तर उद्या ती वेळ त्या माणसावर येणारच आहे, नक्कीच येणार आहे आणि त्याला इतकं जबरदस्त उत्तर मिळणार आहे की त्या वेळेला त्याला स्वतःला सावरायला सुद्धा वेळ वेळ देणार नाही.